दारावर जोरात थाप पडते. आम्ही दचकून जागे होतो. दार उघडून बघतो तर समीर असतो. तो म्हणतो, अरे चला आवरा पटकन, आज गावात जाऊन दर्शन करून यायचे आहे. आज रात्री हळद लागेल ना, त्यामुळे बाहेर जाता येणार नाही. आम्ही पण सगळे आवरून गावात जाऊन दर्शन करून येतो. संध्याकाळ होणार असते. वाड्यात हळदीची तयारी सुरू असते. आम्ही मित्र गप्पा मारत बसतो. तेव्हा अंकित समीरला विचारतो, काय समीर, रात्रीची काही सोय आहे का नाही? कारण रात्री डान्स करायचा आहे. पोटात 2 पेग गेले की अजून भारी वाटेल डान्स करायला. रात्री आम्ही 4 मित्र रूममध्ये थोडी थोडी ड्रिंक घेऊन खाली जाऊन समीरला हळद लावतो आणि तीच हळद एकमेकाला लावून धमाल मस्ती करतो. आम्ही डान्स करून थकून बाहेर जाऊन झाडाखाली हवेला बसतो. अचानक आम्हाला कसला तरी आवाज येतो. विकी म्हणतो, हॅलो, तुम्हाला आता कसला तरी आवाज आला का? मी म्हणतो, हो, 8 DJ सुरू आहे ना, त्याचा असेल. पुन्हा आवाज येतो, जसं की कोणतरी कोणाचं नाव घेत आहे. विकी म्हणतो, बघा, परत आला. आम्ही सगळे मागं वळून बघतो. हो रे, आत्ता आवाज आला. चला बघू कसला आवाज आहे तो. आम्ही तिथं बघायला जातो तर विकी म्हणतो, अरे काल समीरचे वडील म्हणाले ना, पुढे विहीर आहे, तिथं जाऊ नका. आणि काल आपण पण थोडा अनुभव घेतला आहे, तर चला आपण रिटर्न जाऊ. मी म्हणतो, अरे थांबा, आवाज तिथून येतोय, बघू पुढं काय आहे. आम्ही पुढं जातो आणि समोरचं दृश्य बघून आम्ही थक्क होतो. कारण एक बाई तिच्या बाळाला हातामध्ये घेऊन रडत विहिरीच्या कठड्यावर उभी असते.